चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। बघा किती चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये भेट देण्यासाठी नक्कीच मुंबईवरून थेट रवाना झाले आदरणीय वणीजी गावित साहेब यांचं देखील आपण सहर्ष स्वागत केलंय। कारण की मानाची स्पर्धा विळवंडी गावाचं मात्र नाव जातंय महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत। ओझरखेड विरुद्ध विळवंडी असा हा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना 4 सेकंदाचा सामना, एका सेकंदाचा पॉवर प्ले, 3 गोलंदाज, पहिला गोलंदाज गोकुळ, पुढचा चेंडू यावेळेला समोरच्या बाजूला चेंडू घेऊन करण्याची पूर्ण तयारी करत असताना आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू आणि निर्धाव 2020-22 आपण पाहू शकाल की नक्कीच अतिशय दमदार ही स्पर्धा सोनेरी, पिवळी, गुलाबी, हिरव्या, येलो पट्टीने हे मैदान सजवलंय। चारी बाजूला झेंडे अतिशय चांगल्या प्रकारे मात्र फिरताना आपल्याला बघायला मिळतात। ढगांचा गडगडाट उडतोय, विजांचा चमचमकाट उडतोय आणि नक्कीच पावसाचं सावट आहे आणि पावसामध्ये नक्कीच ही स्पर्धा होईल का? नक्कीच स्पर्धा होईल। कारण की कालच्या दिवसामध्ये देखील अतिशय ढगांचा गडगडाट असताना देखील वेवंडी गावावरती या निसर्ग राजाने प्रेम दिलंय। सर्व क्रीडाशिकांचा, सर्व मानवरांचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय। कारण की नक्कीच मानाची स्पर्धा आणि मानाची स्पर्धा असल्यानंतर दिंडोरी तालुक्यामध्ये ही एक नामवंत स्पर्धा होते। पहिल्या सेकंदात खेळ समाप्त, फलकावती धावसंख्या 14, दुसरा गोलंदाज ओझरखेड संघाचा धर्मा। राईट मोर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू पंचांनी कॉल आमच्याकडे केला की वाईटचा कॉल येतो आणि वाईटचा कॉल येत असताना एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये समाविष्ट केली। एक्स्ट्रा धावनंतर फलकावती धावसंख्या 15 वरती जाऊन पुढे सरकते। नेमदस्तीने परत मातृभूमीला सागरा प्राणात रमला असंख्य क्रीडाशिकांचा जीव तळमळतोय। ओहो, याही वेळेला सुपर चेंडू आदरणीय सुरेशभाऊ पेंडार साहेब हे देखील लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत। कारण की मित्रांनो, हे जीटीसी चॅनल कोणी आणलं या विभागामध्ये? पेठ तालुक्यामध्ये पहिला प्रथम आदरणीय सुरेशभाऊ पेंडार साहेबांनी आणलं। आदरणीय दत्ताभाऊ म्हात्रे साहेबांचं एक मोठं योगदान। यावेळेला वाईटचा कॉल आणि आजच्या घडीला आपण बघतो की दिंडोरी तालुक्यामध्ये जीटीसी चॅनलच्या लाईव्ह थेट प्रेक्षेपण जे पोहोचवलं जाते महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत, हे श्रेय आहे सुरेशभाऊ पेंडार साहेबांना, श्रेय आहे दत्ताभाऊ म्हात्रे साहेबांना। यावेळेला नक्कीच राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका येतोय, उंच फटका जात असताना चेंडू खाली क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक टर्नात अँड इट्स गॉन बिग विकेट डीजे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना बघतो की नक्कीच त्र्यंबक राष्ट्रवादी चषक 20-22 वर्ष पहिलं पर्व, पहिलं चौथा दिवस आजच्या दिवसामध्ये आता आपल्याला मात्र बघायला भेटतात की नक्कीच आदरणीय या ठिकाणी वनेश गावित साहेब देखील मात्र आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आणि त्याच अनुषंगाने नवीन फलंदाज मागील सामन्याचा हिरो मेडन षटक हाताला होता, त्यानंतर आपण बघतो की नक्कीच 4 विकेट घेतल्या होत्या। हा तो त्र्यंबक, नाशिक त्र्यंबक वर डोंगर मैदानावरती मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला भेटते। गौरव बाद झालाय।
सांगतो ना की स्नेहाचा सुगंध दरवतो, आनंदाचा क्षण येतोय. कारण की आनंदले वातावरण इथल्या मात्र प्रमुख अतिथींच्या मान्यवरांनी आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच अप्रतिम ही स्पर्धा, अप्रतिम स्पर्धेचा हा चौथा दिवस असल्यानंतर बघायचं आहे की नक्कीच या ठिकाणी कुठला संघ सायंकाळच्या 17 आपल्या इतिहासाच्या पानावरती नाव करतोय. कला गुणाच्या सौंदर्याचा आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन करूया आपण, मात्र विनायकाला नमन तर केलं आपण, मात्र विनायकाला. उलटा चेंडू यावेळेला नक्कीच मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी समन्वय झालं नाही, अर्थात गुड बॉलिंग, सिस्टमॅटिक बॉलिंग. चारी बाजूला नक्कीच डोंगर बघायला भेटतात. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे सुंदर विळवंडी गाव आणि विळवंडी गावाच्या मैदानावरती मात्र ही चांगली स्पर्धा दमदमते. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आउटसाईड टॉप स्टोनला चेंडूला ठेवण्याच्या पूर्ण तयारी. त्र्यंबकला कुठल्याही प्रकारचा समजायला मार्ग नाही, हा चेंडू कुठे पडतोय कुठे उडतोय आणि गुंगार देऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अप्रतिम बॉलिंग. धावसंख्या बघायला भेटते ती 16, पूर्णपणे सन्नाटा पसरलेला आहे. चारी बाजूला अलोट गर्दी बघायला भेटते. वाह अन्न अकॅडमी सुंदर चेंडू. याच मैदानावरती मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की येणाऱ्या धुलीवंदनेच्या दिवशी कुस्ती जंग बघायला भेटणार आहे. कुस्तीची लढाई, कुस्तीची स्पर्धा. समोरच्या बाजूला चुनला करण्याची पूर्व तयारी. याही वेळेला सुंदर गोलंदाजी थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि नक्कीच त्र्यंबक सारख्या फलंदाजाला चेंडू समजायला मार्ग नाही. ॲज अ सुपर बॉलिंग. षटकाची समाप्ती, षटक क्रमांक 2, 2 षटकाचा खेळ समाप्त. एक बाद धाव फलकावरती धावसंख्या जाती 16. 12 चेंडू अद्याप शिल्लक. काय चांगली गोलंदाजी बघायला भेटली, कारण की या षटकाचा जर विचार केला तर केवळ मात्र मला होतंय वाईटच्या 2 धावा आणि वाईटच्या 2 धावा येत असताना सुपर बॉलिंग. झाडाने झाड पण जपायचं, फुलाने फुल पण जपायचं, माणसाने माणुसकी पण जपायची, खेळ वर्गाने खेळाडू ती जपायची. या उक्तीप्रमाणे आपण मात्र बघतोय ही चांगली स्पर्धा. कारण की ढगाळ वातावरण पूर्णपणे अंधार पडतं की काय या ठिकाणी. आणि सुपर क्वालिटी जीटीसी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. गोलंदाज 1-1-1. उलटा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढण्याची धमक दाखल होती. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. एक धाव तर आहे खात्यामध्ये आणि एक धाव खात्यामध्ये येत असताना फलकावरती धावसंख्या एक नाही पुढे सरकते. 17 ही धावसंख्या कोणासाठी खतरा. आकडा मोठा आहे. कालच्या दिवसामध्ये विळवंडी ए संघ पराभूत झाला. आजच्या दिवसामध्ये विळवंडी पाडा खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. अपोजिट संघ आहे ओझरखेड संघ. ओझरखेड विरुद्ध आपण बघितलं की सासरीनगर यांच्यामध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना जबरदस्त बघायला भेटला होता, कारण की सामना टाय झाला होता. याही वेळा सुपर बॉलिंग. निळा पोपट जंगलात त्याला कोणाचे वनवास, हिरवे हिरवे गारगारीचे हरित तरुणाच्या मखमालीचे आमचे डीजे ऑपरेटर देखील तयार आहेत. आणि डीजे ऑपरेटर तयार असताना बघायचं की निकिता पहिल्याच पावसाला मोरणाचे कारल्याच्या डोंगराला हे गाणं वाजवण्यासाठी तयार असतील, कारण की पावसाचं सावट आहे. यावेळेला चांगला फटका मिडॉन क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक त्यांना असेल. एक धाव येते आणि एक धाव येत असताना त्र्यंबकला मात्र नक्कीच जागा घ्यावी लागेल. त्र्यंबक येतोय नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्रायकिंगला फलंदाज पोहोचतोय तो विळवंडी पडा संघाचा सुनील. सोनू नाव किती चांगलं आहे, सोनू सोनू मोनू. यावेळेला नक्कीच फलंदाजीचा कला कौशल दाखवला लागेल. हो हो क्या बात आहे. ओझरखेड संघाचा दबदबा, ओझरखेड संघाचा रहस्य, ओझरखेड संघाचा सातत्य या ठिकाणी बघायला भेटतंय आणि सन्नाटा पसरतोय प्रेक्षक वर्गांमध्ये की विळवंडी संघाची धावसंख्या चांगली मोठी बघायला भेटत आहे. कारण की 4 सेकंदाचा सामना आणि 4 सेकंदाच्या सामन्यामध्ये तब्बल 40-45 धावांवरती धावसंख्या पोहोचेल जाईल की नाही. याही वेळेला सुपर बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी. आदरणीय वनेश गावित साहेब देखील मात्र सामन्याची मजा घेताना, कारण की बघतो की नक्कीच अप्रतिम क्रिकेटचा हा महासंग्राम, या संग्रामाची मात्र ही सुरुवात आहे. कुठल्याही प्रकारचे चान्स भेटला जात नाही फलंदाजांना. गुंगारा देऊन जाणारी गोलंदाजी. ऑर्डरस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू याही वेळेला हवेमध्ये चेंडू लॉप केलंय. मिडॉपच्या क्षेत्रामधून चेंडू इंटू द गॅप मधून चेंडू निसरता होतोय. फुटबॉल प्रमाणे चेंडूला रोखलंय, परंतु चेंडू जातोय सोनेरी पिवळी आणि पिवळ्या पट्टीच्या बाहेर चेंडू जात असताना सीमा रेषा पार. कमॉन डीजे. डोंगरा असं वाटतं की नक्कीच जून महिना सुरू झाला की काय, मे महिन्याचा अखेरी आलाय काय, काय पेरणीसाठी तयार आहोत आपण.
पेराल तर उगवेल, उगवेल तर नक्कीच पिकेल. कारण की बघतो की षटकाची समाप्ती षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावसंख्या 22. शेवटचे अद्याप 6 चेंडू शिल्लक. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात या क्रीडा नगरीमध्ये. सुंदर ट्रॉफी आणि सुंदर ट्रॉफी येत असताना बघतो की शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी ओझरखेड संघाचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्क होती. बघायला भेटेल ती 21 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज धर्मा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता त्र्यंबक. या फलंदाजाने चेंडू वाईटचा कॉल येतोय पंजांकडनं आणि वाईटचा कॉल येत असताना बघतो की एक एक्स्ट्रा धाव येते खात्यामध्ये. निसर्ग रम्य वातावरण बघायला भेटते. बघा थेंबे थेंबे पाऊस देखील मात्र पडतोय. परंतु याच ठिकाणी आपण बघतो की आउटसाइड ऑफ स्टंपला कव्हर रिझर्व्ह मधून चांगला फटका येतोय. चांगला फटक्याच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील मदत तैनात असेल. पहिल्या प्रयत्नामध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव देखील पूर्ण केलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि तिसरी धाव आहे की नाही, नाही, दोन धावती समाधान. हा सोहळा फुललाय आणि सोहळा फुलत असताना नक्कीच या सोहळ्याचा एक मांगल्य की हा क्षण कौस्तुभ्याचा, हा क्षण मांगल्याचा, हा क्षण मात्र सोन्याचा आणि हा क्षण राष्ट्रवादीच्या चषकाचा आपल्याला बघायला मिळत आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला चिन्ह ठेवलंय. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. पहिली अवांतर धाव या खात्यामध्ये आणि पहिली अवांतर धाव या षटकामध्ये येत असताना धावफलकावरती धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 26 धावसंख्या. अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक. त्र्यंबक तयार असेल. त्र्यंबकच्या बॅटमधून षटकार चौकारची आतषबाजी आहे की नाही. त्र्यंबक कुस्ती खेळायला कधीही घाबरत नाही परंतु क्रिकेट खेळायला घाबरतोय हे सातत्याने थोडंसं लक्षात आलंय. एक चांगला पहिलवान देखील मात्र नक्कीच विळवंडी पाडण्यासाठी मध्ये तयार होतोय त्र्यंबक. परंतु क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा महासंग्राम असल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंपला डोक्यावर चेंडू घेऊन घालतोय. बॅटबॉल पंच क्षेत्रामधून चेंडू निसरत होत आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे झाली यामध्ये शंका नाही. सचिन भाई यांच्या स्वागताला मात्र हा चेंडूला पाठवून दिलाय त्र्यंबक यांनी. सुपर फटका 4 धावा. कमान हा माझा चौकार येतो आणि निर्णायक श्रेणीमध्ये हा चौकार येत असताना फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 30 धावसंख्या. अद्याप आपण बघू शकाल की नक्कीच 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 40-45च्या घरामध्ये धावसंख्या जाईल की नाही आणि ओझरखेड संघामध्ये रोखवेल की नाही. आउटसाइड ऑफ स्टंपला त्र्यंबक यांच्या बॅटमध्ये मात्र चांगला फटका बघायला भेटतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावसाठी प्रवृत्त होत असताना नक्कीच त्र्यंबक बाद असेल. त्र्यंबक बॅक टू द पेव्हिलियन. 31 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज याचा सुपल साल राय. बघा किती चांगली चाल राय आहे. टमाटर लाल है, लाल तो मेरी गाल है, हरणी जैसी चाल है, रेशम जैसे बाल है. 18 नंबरची जर्सी आहे. अर्थात काय जवळचा जोश म्हणजेच मिस्टर तुषार डॉट 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 पप्पू. केली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. राष्ट्र मोर्चा विकेटच्या बाजूने शेवटचे 2 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला पप्पूसाठी हा चेंडू खोलवर मारचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये चेंडू पळीचा समन्वय झाला नाही. धावसंख्या जागेवरती स्थिर होते आणि त्यानंतर शेवटचा चेंडू शिल्लक. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत कारण की आपण बघतो की गौरव बाद झाला आणि यावेळेला त्र्यंबक देखील बाद झालाय. मोठा फटका येतोय. लोप केला चेंडूला. मोठा फटका. यावेळेला चेंडू जातोय आर पार सीमा पार. षटकार. बिग हिट, बिग षटकार. बला यावेळेला मोठा फटका आणि मोठा फटका खेळताना 6 धावा. 6 धावांनंतर फलकावरती धावसंख्या 37-38 धावांचं लक्ष्य ओझरखेड संघाला. चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कॅमेरामॅन थोडस मात्र एक जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना मात्र तुम्ही मात्र छायाचित्रामध्ये टिपा. अभिनंदन आहे तुमचं देखील एक चांगला मात्र सुपर वर्क मिस्टर अभिजित यांचं
एक सुंदर मात्र नक्कीच चित्र स्क्रीनवरती मात्र नक्कीच आपण मात्र प्रेक्षक वर्गांना पाहू शकाल. प्रेक्षक वर्ग थोडेसे हात वरती करा, एन्जॉय करा, एन्जॉय करा. तुम्हाला मात्र नक्कीच छायाचित्रामध्ये टिपलं जात आहे. या सात वरती करा, कारण की नक्कीच हा सुवर्ण क्षण आहे, हा सोन्याचा क्षण आहे तुमच्यासाठी. तुम्हाला मोबाईल वरती मात्र टिपलं जातंय आणि त्याच अनुषंगाने तुम्ही टीव्ही मध्ये देखील मात्र पाहू शकता की माझा फोटो आज टीव्ही मध्ये आलाय. हे चित्र मात्र सातत्याने तुम्हाला मात्र बघायला भेटणार आहे, कारण की नक्कीच अशी सुवर्ण वेळ कधी मात्र येणार नाही. हे श्रेय आहे वेळवंडीकरांना. प्रेक्षकांना मात्र छायाचित्रामध्ये टिपलं जातं आणि त्याच अनुषंगाने नक्कीच व्यासपीठावरती संपूर्ण जे आपले मानवर आहेत आदरणीय आजच्या दिवसामधील वणेजी गावित साहेब मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटतात. हेही देखील आपल्याला बघायला भेटतात. त्यांचंही देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय वारंवार, कारण की नेत्रदीपक कार्य कमी वयामध्ये जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच तलवार चालवली होती, तशी तलवार चालवण्याची मात्र नक्कीच ज्याच्याकडे ताकद असेल तो पुढे जाईल, यामध्ये शंका नाही. शिव शंभूराजे यांच्या मात्र नक्कीच जयंती निमित्त मात्र विनम्र अभिवादन आपण देखील करूया. 38 धावांच्या लक्षात. चला सलामीची जोडी ओझरखेड संघाची मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. कारण की ज्यांनी जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील आणि ज्यांनी शिक्षण दिलं ते शिक्षक, परंतु ज्यांनी मात्र स्वराज्य निर्माण करून मात्र नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनवला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण त्रिवार मुद्रा करूया. 38 धावांचं लक्ष. कमॉन डीजे. दोन धावांची पेनल्टी याचा ओझरखेड संघाला, कारण की नक्कीच ट्रॅक अलग असल्यानंतर आपण बघतो की या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी. नियम टू नियम, प्रत्येक संघाला समान न्याय. गावचा संघ असू द्या, बाहेरचा संघ असू द्या, सगळ्या संघांना समान न्याय. एक जर्सी असणं गरजेचं आहे. राष्ट्रमोर्चा विकेटच्या बाजूने पहिला गोलंदाज मिस्टर पप्पू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोकुळ आणि त्याचा साथीदार असेल तर ज्ञानेश्वर. आव्हान आहे जवळजवळ मात्र नक्कीच 2 धावांची पेनल्टी लागल्यानंतर पहिला चेंडू डाऊन द लेग आहे आणि त्यानंतर बघतो की नक्कीच थोडासा क्रॉस गेला, कारण की नवीन नियमानुसार यावेळेला चेंडू मात्र वाईट दिला जाणार नाही. फलंदाज सफल झाला होता, ऑफ स्टंपला रिकव्हर केलं होतं आणि ऑफ स्टंपला रिकव्हर करत असताना बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू. चाळीस धावांचं लक्ष. यावेळेला वन साईडला फ्लिक केलेला फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओ युटीचा कॉल येईल. फलंदाज बाद देऊया डीजेला संधी. पहिला फलंदाज बाद होतोय मिस्टर गोकुळ. ज्ञानेश दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होता आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळेला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला सुपर बॉलिंग. गुड कमबॅक आणखी नक्कीच मिस्टर पप्पू. आमची डीजे ऑपरेटर तुमचं एक गाणं डाउनलोड करायचं आहे. नक्कीच पप्पी दे पारूला पप्पू करतोय गोलंदाजी. सुपर गोलंदाजी. ढगाळ वातावरण, ढगाचा कडकडाट
विजांचा चमचमकाट होईल आणि सामन्याचा थरार आहे. 40 धावांचा लक्ष आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रमोर्चा विकेटच्या बाजूने 10 पर्यंत स्टार्ट केताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी फुलटॉस चेंडू यावेळेला पिक केलाय चेंडूला ऑन साइड मध्ये चेंडू जातोय बिग हिट साठी. बिग षटकार डीजे. कमालीचा फटका आणि कमालीचा फटका खेळताना 6 धावा कारण की नक्कीच यावेळेला ब्रँडेड फटका 6 धावा. 40 धावांचा लक्ष आहे. राजा मोर्चा विकेटच्या बाजूने पप्पू करतो गोलंदाजी पुढचा चेंडू हाताळण्यासाठी इनसाइड आउट एरियामध्ये लॉप केले चेंडूला कव्हर सिरीजन मधून चेंडूला घेऊन करतोय. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर जाईल की नाही. 13 पिच्छा नहीं छोडूंगा सोनिया कहां भाग रही. तो मस्त कलर के साथ 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या 9. आपण पाहायचं आहे की नक्कीच अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये. काय मॅच जबरदस्त बघायला भेटणार आहे. 40 धावांचं लक्ष पप्पू करतो गोलंदाजी पहिले 3 चेंडू अतिशय देखणे हात आले होते परंतु या खेळामध्ये या फलंदाजाने कुठेतरी मात्र नक्कीच आक्रमक पवित्रा सांभाळला आणि कुठेतरी आक्रमक पवित्रा सांभाळत असताना नक्कीच चेंडूला मात्र खेळून जातो डीप मिडऑफच्या वरनं चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धावेंसाठी 4 धावेनंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय की 1/13. 1/13 ही धावसंख्या बघायला मिळते. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 चेंडू मध्ये 27 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी दमदार स्पर्धा. चारी बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी आमच्या प्रमुख अतिथी आपल्याला व्यासपीठावरती मात्र लाभलेले आहेत कारण की नक्कीच ज्याला म्हटलं जाईल की कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतंय. कुणाच्या तरी काळजावरलं कोरलेलं सुंदर लेणं असतंय. लोकसेवेचं समाजसेवेचं हे मित्रांनो लेणं देणं असतंय कारण की लोकसेवा समाजसेवा आणि क्रिकेटची मात्र ही देवाणघेव क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण बघतो की नक्कीच हे सुंदर एक व्यक्तिमत्व लाभलेले मान्यवर आदरणीय वनेश गावित साहेब आपल्याला देखील मात्र नक्कीच व्यासपीठावरती बघायला भेटतात आणि त्यांच्या समाज गावचे सर्व सन्मानित नागरिक आदरणीय पुंडिक भाऊ असतील त्यांच्या समाज मध्ये असे किती प्रमुख अतिथी आपल्याला बघायला भेटतात. सर्व मानवरांचं मी अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो आहे कारण की स्पर्धा तुमच्या आहे स्पर्धा आमच्या आहे स्पर्धा सगळ्यांची आहे. या स्पर्धेला भेटकार्ड देण्यासाठी उपस्थित सर्व मानवरांचं सगळं सरचं स्वागत. पहिला चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लान्स केलाय. चेंडू टनाटन उडी मारून चेंडू निसर जातोय. चेंडू जातोय समोरच्या बॅनर पासी. चेंडू सीमा रेषा पार होतोय. गौरव करतोय गोलंदाजी. पहिला चेंडू ती चौकार. धावसंख्या 17. अद्याप आपण बघतो की 23 धावींचं लक्ष. चेंडू शिल्लक आहे ते 17. 17 चेंडू 23 धावा. काय मॅच बघायला भेटते. राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे. मागील सामन्याचा हिरो ठरला होता मिस्टर त्र्यंबक परंतु आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की नक्कीच अद्याप दुसऱ्या षटक हात आलं नाही. दुसऱ्या षटकाचा जिम्मेदार म्हणून मात्र या ठिकाणी बघायला भेटतो तो मिस्टर गोरख गोलंदाजी मार्क होती. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र उंच पुरा पटका जातो आणि उंच पुरा पटका जात असताना यावेळेला बघतो की चेंडू आउट ऑफ पार्क मध्ये चेंडू 7 धावांसाठी जात आहे. बिग षटकार षटकार. दमदार फटका आणि नक्कीच धावसंख्यावरती ती 23 धावसंख्या. हा चेंडू सुरेख आहे. नक्कीच आपला अनुभव दाखवा लागेल तो गौरव केला कारण की ते चेंडू या ठिकाणी नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती बिग षटकार त्यानंतर नक्कीच डॉट. धावसंख्या 23. 17 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी काय मॅच जबरदस्त बघायला भेटते कारण की 4 सेकंदाचा सामना आणि 4 सेकंदाचा सामना असल्यानंतर या 4-4 सेकंदाच्या खेळामध्ये कुठला संघ कधी मात्र नक्कीच विराजमान असेल या शंका नाही. आउटसाइड टॉप टेबलला बॅटफुट पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून करतोय. चेंडू जातोय सीमा रेषा लगत. चेंडू सीमा रेषा पार होईल 4 धावांसाठी. 23-4 आपण बघतो की धावसंख्या वाढते 27. अद्याप या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सुंदर ट्रॉफ्या देणारे मालिक देखील मागील सामन्यामध्ये आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईन झाले होते त्यांचंही देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. या स्पर्धेचा प्रमुख चित्र नरहरी झिरवा साहेब येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला व्यासपीठावरती मात्र नक्कीच लाभतील. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवणारे याच विभागातील एक मोठं नेतृत्व करण्याची ज्यांची धमक आहे
कारण की आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब हे देखील मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटतील. ढगांचा गडगडाट होतोय, ऊन वारा पाऊस कोणी थांबवू शकणार नाही. वरता चेंडू स्लॉट मध्ये, चेंडू यावेळेला मोठा फटका, षटकार, विकेट षटकार. तो या ठिकाणी नक्कीच गोरख सारखा गोलंदाज आणि गोरख सारखा मात्र गोलंदाज महागडा ठरत असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने यावेळेला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड टॉप टर्मला चेंडूला ठेवला, हा चेंडू सुरेख चेंडू हाताला जाईल. षटकाची समाप्ती आणि षटक क्रमांक 2, 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 33, 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 33 धावसंख्या, 12 चेंडू 7 धावा. मॅच मध्ये वापस येण्याची जिद्द आहे की नाही? कारण की या मैदानावरती जर खऱ्या अर्थाने जर विचार केला तर नक्कीच 118 हा रेकॉर्ड आहे. 36 चेंडूमध्ये आदरणीय आमचे वण्याजी गावित साहेबांना मी सांगू शकतो की साहेब या मैदानावरती नक्कीच 118 धावा 36 चेंडूमध्ये निघाल्या होत्या. खेळपट्टी अतिशय सारखं आहे, चेंडू बॅटवरती चांगल्या प्रकारे येतोय आणि त्यानंतर नक्कीच जो फलंदाज मोठे फटके खेळेल हा फलंदाज या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण करेल. 12 चेंडू 7 धावा. ओझरखेड संघाच्या आजच्या दिवसामध्ये नसीब उजळले, कारण की पहिला सामना टाय झाला होता. त्या टाय सामन्यामध्ये सासरीनगर या संघाला पराभूत केला ते ओझरखेड या संघाने, आणि त्यानंतर ओझरखेड हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये खेळतोय आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये. पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताला होता आणि पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताळत असताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी चेंडू निसरता होतोय, कारण की खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला भेटला. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. थोडस जर दुसरं षटक जर त्रमकच्या हातामध्ये जर हाताला असतं तर कदाचित मात्र या सामन्याचा वेगळा परिणाम असता, परंतु शेवटी क्रिकेट आहे, कधी कुठल्याही गोलंदाजावरती हल्लाबोल केला जातो यामध्ये शंका नाही. चला 3 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी राईट मोर द विकेटच्या बाजूने 10 बार फलंदाज स्टार्ट करताना गौरख नाही तर त्रंबक करतोय गोलंदाजी. पुढचा चेंडू बिगेस्ट फटकावर पे चेंडू, ओझरखेड संघाचा दणका, ओझरखेड संघ विजय होतोय. ओझरखेड संघाचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. अवघ्या 14 चेंडूमध्ये 40 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत त्या ओझरखेड संघाने. जिंकलेल्या संघाचा सरचं स्वागत, पराभूत संघाचा आपण कौतुक करूया. लेवल माइंड, डोंट वरी. यानंतरचा सामना सेवकंडी विरुद्ध सामना असेल तर आपण बघतो की उंबरधाड मी टॉस करण्यासाठी आदरणीय वण्याजी गावित साहेबांना विनंती करतोय. साहेब आपण मात्र टॉस करायचा आहे. समोर जाऊन सेवकंडी संघाचा संघनायक आणि उंबरधाड संघाचा संघनायक. चला टॉस करताना या ठिकाणी वण्याजी गावित साहेब आणि त्यांच्या समेत आपण बघतो की नक्कीच देवरामजी वाघेर साहेब, छापा काटा, वण्याजी गावित साहेब यांच्या मात्र शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केलेला आहे.